नमस्कार श्रोते हो. दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्ही ऐकताय जगन्नाथ शिंदे लिखित ढाण्या ही कादंबरी. आज 8वा भाग श्रोते हो आपण ऐकणार आहोत. 7व्या भागात आपण ऐकलं की आपल्या जोडगोळींनी म्हणजेच शशिकला आणि सूर्यरावनी संभाजीरावांच्या बंगल्यावर धाड टाकली आणि तिथनं अल्लीला त्यांनी पळवून बाटलीवाल्याच्या बंगल्यात नेलेलं आहे. आणि त्यानंतर संभाजीरावांनी मात्र त्यांच्या 2 टीम म्हणजे एकतर पोलीस आणि पैलवान अशा दोन्हीही टीम्स या दोघांच्या मागावर पाठवल्यात, कारण त्यांना संशय आला आहे की याच दोघांनी त्यांना पळवलेला असणार आहे. या दोन्ही टीम्स पूर्ण महाबळेश्वरभर सूर्यराव आणि शशिकला यांचा शोध घेत फिरतो आहेत. आता बघूयात पुढे काय घडतं. आप्पासाहेब पोद्दार पुण्याला आले ते निराश होऊन. शशिकला आता आपल्या अधिकारात राहिली नाही हे त्यांनी ओळखलं. तिला पंख फुटले, ती स्वयंभू झाली आहे. पंखाच्या बळावर ती स्वच्छंदी झाली आहे. बालपणापासून प्रमाणाबाहेर दिलेल्या संधीमुळे मुलगी आपल्यापासून दुरावली अशी त्यांची खात्री झाली. श्रीपादला वस्तुस्थितीची जाणीव झाली होती. आता आपण शशिकलाची वाट बघण्यात काहीही अर्थ नाही याचीही त्याला खात्री झाली होती. तो पुण्याला आला आणि त्याने आप्पासाहेबांचा निरोप घेतला. दरेगावातली आपदग्रस्त कुटुंब आपली दुःख काळाबरोबर हलकी करत होती, पण वाघाच्या भीतीचं सावट गावावर होतंच. अंधार पडण्यापूर्वी माणसं घरात आश्रयाला येत होती. संभाजीराव आणि पैलवान गँग यांनी दिवसभर जीवाचं रान केलं, पण त्यांना काही अल्ली मिळाला नाही. अल्लीला घेऊन जाणारा माणूससुद्धा त्यांना सापडला नाही. संभाजीरावांनी अल्लीला घेऊन जाणारा नक्की कोण माणूस आहे याची माहिती घेण्यासाठी दरेगावी माणसं पाठवली. सूर्यराव दर्यात नाही, महाबळेश्वरला सुद्धा नाही, याचा अर्थ हे त्याचंच काम आहे असा त्यांनी निष्कर्ष काढला. त्यांनी सनी हॉटेलवर जाऊन माहिती घेतली. पत्रकार शशिकला पोद्दारही 2 दिवस हॉटेलवर आली नव्हती अशी माहिती त्यांना मिळाली. आता त्यांच्या डोळ्यांसमोर काजवे चमकायला लागले. दरेगावातून फार्म हाऊसकडे येणाऱ्या रस्त्यानेच सूर्यराव आणि शशिकला आलेले असणार आणि त्यांनीच हमला केला असणार हे निश्चित झालं. आता पत्रकार शशिकला पेपरमधनं लिहिणार आणि आपल्या सगळ्या साम्राज्याला सुरुंग लावणार. संभाजीरावांनी अक्षरशः थैमान घातलं. इन्स्पेक्टर कदमांवर आग पाखडली, पैलवान गँगवर फैरी झाडल्या, पण ते तरी बिचारे काय करणार. त्यांना कुठेही शशिकला, सूर्यराव किंवा अल्लीचा मागमूसही लागला नव्हता. हे बघा, सूर्यराव आणि ती बाई महाबळेश्वरच्या बाहेर गेलेले नाहीत. ते या शहरात जंगलाचा आश्रय घेऊन राहिलेले असणार याची मला तरी खात्री आहे. माझ्या फार्म हाऊससारखे दाट जंगलातले बंगले आहेत, त्या बंगल्यांवर तुम्ही दाढी टाका, शोध घ्या. सूर्यराव, शशिकला आणि अल्लीचा शोध घेऊन त्यांना माझ्यासमोर हजर करा. जो हजर करल ना त्याला 1 लाखाचं इनाम देईन मी. पोलिसांना, पैलवानांना 1 लाखाची स्वप्न पडायला लागली. जीवाचं रान सुरू झालं. महाबळेश्वर गाव तसं लहान, पण गावापासून 10-10, 15-15 किलोमीटरवर दाट जंगलात काही बंगले. इंग्रज रसिक महाबळेश्वर पाचगणी हिल स्टेशनचा शोध कोणा इंग्रजानं लावला. थंड हवा, दाट झाडी, निसर्गरम्य देखावे, नेत्रदीपक पॉईंट्स, अमृताशी पैज लावणारं गोड मिठास पाणी, त्यामुळे तिथली वस्ती वाढत गेली. आवडेल तिथे जंगलात घरं बांधली जायला लागली. अशा या दूरवरच्या बंगल्यातून धाडसत्र सुरू झालं. बंगल्यातले माळी, राखणदार यांना दमदाटी व्हायला लागली. गोड बोलून भागेना की गुडघ्यात मेंदू असलेले पैलवान रखवालदारांना, माळ्यांना 4 तडाखे सुद्धा द्यायला लागले. इकडे पाटेकरांच्या हाती भरपूर माहिती आली होती. अल्लीनी वर्णन सांगितलं होतं, व्यवसाय सांगितला होता, ठिकाण सांगितलं होतं. त्यामुळे पाटेकर रत्नागिरीला आले ते थेट समुद्रकिनारी असलेल्या हॉटेल सनसेटवर गेले. रूम बुक केली. रूम घेताना त्यांनी समुद्रकिनारा रूममध्ये बसून सहजगत्या पाहता येईल ही काळजी घेतलेली होती. समुद्रकिनाऱ्याचं बारकाईने निरीक्षण करून घेतलं. आता त्यांचं मुख्य काम होतं सनसेट हॉटेलच्या एखाद्या कामगाराला विश्वासात घेणं. त्यांनी कॉलबेल दाबली. थोड्याच वेळात मॅनेजर स्वतः रूममध्ये आला. सॉरी, मला ऑर्डरवाला पोऱ्या पाहिजे, पाटेकर म्हणाले. काय सर, हॉटेलमध्ये रात्री वर्दळ असते, त्यामुळे बरेचसे कामगार उशिरा 7-7:30 वाजता येतात. 2-3 कामगार आहेत, पण इतर कामात व्यग्र आहेत ते.
तुम्ही बोला ना, मी काय सेवा करू? मॅनेजरनी नम्रपणे विचारलं. पाटेकरांनी विचार केला, सनसेट हॉटेलवर रात्री वर्दळ असते, याचा अर्थ आपल्याला रात्री जागलं पाहिजे. हा स्वतः मॅनेजर बोलका वाटतोय. याला वश केलं तर बरंचसं काम सोपं होईल. काय नाव काय म्हणालात आपलं? मी जॉन. जॉन, बियर घेता? घेतो की सर, पण ड्युटीवर असताना नाही. अरे बाई, हॉटेलमध्ये वर्दळ थोडीच आहे. मला बियर प्यायची लहर आली आहे. फार थकलोय मी. मनात आलं बियर प्यायची, जेवायचं आणि जाम झोपून जायचं, ते थेट उद्या उशिरा उठायचं. पण कसं आहे ना, एकट्यानं बियर पिणं नाही जमत. बियर पिताना मला कंपनी हवी असते. आता तू पिणार असशील तर. पाटेकरांनी साखर पेरणी सुरू केली. नाही सर, पण. अरे भाई, एक ग्लास फक्त, बाकी मी मारतो ना. ठीक आहे साहेब. जॉनला खरं तर पिण्याची सवय होती. असं कधी गिऱ्हाईक आलं, जास्त झाली तर बाटल्यात थोडीफार राहते. मग हा जॉन ती राहिलेली पीत असे. ब्रँडी, रम, विस्की, बियर जे मिळेल ते त्याला चालत असे. आणि हे बघ, चकण्याला चिकन पीस आण बरं का. थोड्या वेळात जेवण मिळालं तर आनंद वाटेल. जेवणात काय देणार? सर, मच्छी फ्राय, गिरवी, तंदुरी. ओके, ठीक आहे ठीक आहे. जॉन बाहेर गेला. थोड्या वेळात 2 बियर बाटल्या घेऊन आला. सोबत चिकन पीस होते. दोघांनी चेअर्स करून प्यायला सुरुवात केली. जॉनला स्टार्ट टू एंड प्यायची सवय. एकदा ग्लास तोंडाला लावला की तो पुरा खालीच करत असे. नेहमीची सवय. काउंटर सांभाळून मिळेल ती प्यायची म्हटल्यावर आस्वाद घेत थोडी थोडी पिण्यात वेळ कसा मिळणार त्याला? जॉननी काही मिनिटात बाटली खाली केली. पाटेकरांनी आपल्या बाटलीतल्या बियरनी जॉनचा ग्लास भरला. नाही नाही, नको नको साहेब, नको, असं म्हणत जॉनने तोही ग्लास घशाखाली लोटला. 1.5 बाटली बियर जॉनच्या पोटात गेली होती. आता तो मोकळा झाला, सैल झाला. आता पाटेकरांनी स्वतःच्या कामाला सुरुवात केली. जॉन, तू राहणारा? केरळ. मग इकडे कोकणात? पोटासाठी आलो साहेब. आणि या हॉटेल लाईनमध्ये पडलास? काय करणार साहेब, आपलं नशीब गांडू. फिल्म स्टार व्हायचं होतं. आलो मुंबईला. वर्षभर स्टुडिओच्या पायऱ्या झिजवल्या. बापजाद्यांचा वशिला नव्हता, पैसाही नव्हता. गुणारूपाला, अभिनयाला कोण विचारतोय हो? मिसळ पावला महाग झालो तेव्हा गणीभाई इथे घेऊन आला मला अन्नाला लावलं त्याने. वर्षभर ऑर्डरवाला होतो. गेल्या वर्षापासून मला मॅनेजर केलं. अरे वा, मालक दिलदार दिसतोय तुमचा. हां साहेब, मालदार आहे, दिलदार आहे. आपल्यावर तर खूप भरोसा आहे. मालकाचा धंदा, हॉटेल जोरात चाललेलं दिसतंय. धंदा एक आहे का साहेब मालकाचा? अनेक प्रकारचा माल आयात निर्यात करतो. मुंबईत 2 हॉटेल आहेत, 5 तारांकित आहेत बरं का. कॅबरे बिबरे चालतो तिथं. हो का? अरे वा. तुमचा काय धंदा साहेब? मी फिल्म निर्माता आहे. नव्यानेच पडलो आहे धंद्यात. मला एका रहस्य कथेवर चित्रपट काढायचा आहे. कोकणच्या लोकेशनवर फिल्म आहे, त्यामुळे इथे आलो. हां, म्हणजे तुम्ही लोकेशन बघायला इकडे आला आहे? येस. कसं आहे जॉन, पुढच्या महिन्याच्या 25 तारखेपासून शूटिंग सुरू करणार आहे. त्यापूर्वी चित्रीकरणासाठी निसर्गरम्य स्थळं बघतोय. आर्टिस्ट झाले का नक्की साहेब? हो, झाले की. मोहन जोशी, अर्चना, निळूभाऊ. सर, मला छोटीशी भूमिका मिळेल? अरे छोटी काय, मस्त रोल देतो तुला. कसं आहे, मला तुझ्यासारखे चॅलेंज स्वीकारणारे आर्टिस्ट पाहिजेच आहेत. जॉन चांगला खुलला आता. त्याने अनेक वर्ष पाहिलेलं स्वप्न प्रत्यक्षात उतरणार या कल्पनेने तो बसल्या जागेवर खुश झाला, उडाला. पाटेकरांनी ते ओळखलं. ते त्याला म्हणाले, अजून घेणार बियर? नाही, तसं मी नेहमी नाही घेत, पण. अरे मागव रे. जॉन स्वतः उठला, बियर घेऊन आला. आता त्यांनी बाटलीच तोंडाला लावली. स्टार्ट टू एंड हा नियम पाळला. पाटेकरांनी आता आपल्या खऱ्या कामाला सुरुवात केली. जॉन, तुझा मालक मालदार आहे, दिलदार आहे, तुझ्यावर खुश आहे. असं असताना नोकरी सोडून तू चित्रपटात गेलास तर ते नाराज नाही का होणार तुझ्यावर? त्याच्याशी मी काय लग्न केलं आहे का? आजकाल लग्न केलं तरी काडीमोड लगेच होतो साहेब. मी तर नोकर आहे आणि ह्या कामात काही दम नाही साहेब. सगळा चोरीचा मामला आहे. काय सांगतो? चोरीचा मामला आहे? मग काय, 2 नंबरचा धंदा हो. हॉटेल नावाला. बाडवा या हॉटेल आणि एक्सपोर्टच्या नावाखाली स्मगलिंग करतो. काय म्हणतोयस काय तू? हां, पण कुणाला सांगू नका बरं का साहेब. हा सलीम गणी
माणूस नाही माणूस. हा इंडियात राहतो, इंडियाशी गद्दारी करतो. चरस गांजा एक वेळ बरं का साहेब, पण हा सलीम गणी, हा माणसांचा व्यापार करतो साहेब. माणसांचा व्यापार म्हणजे? नका ना साहेब जास्त बोलायला लावू, पण तुम्हाला सांगतो तो नरकात जाणार भाडवा. असं म्हणत जॉन उठला. अरे जॉन, निघालाच कुठे तू? सलीम गणी यायची वेळ झाली, मी जातो, रात्री उशिरा येईन परत. असं म्हणत जॉन घाईघाईत बाहेर पडला. जेवणाचं ताट आलं, पण पाटेकरांचं जेवणावर लक्ष नव्हतं. त्यांनी रूममधला लाईट घालवला आणि खिडकीत उभं राहून सलीम गणीची प्रतीक्षा करायला लागले. संपूर्ण महाबळेश्वरभर बंगल्यावर पोलीस आणि तगड्या गुंडांनी हैदोस घातल्याची कुणकुण कोंडीबाला सुद्धा मंगळवारच्या बाजारात लागली. त्याच्या डोक्यात लख्ख प्रकाश पडला. कोंडीबा घाबरला. धावत धावत बाटलीवाला बंगल्यावर आला. साहेब बंगला खाली करा तुम्ही. काय झालं काय कोंडीबा? पोलिसांनी गोंडा निलय हैदोस घातलाय. लांबवर हिरडीचा बंगला, लिंगमाळा, सगळे बंगले तपासतात. ते तपासून झाले बी असतील. आता हिथं कधी बी येतील ते त्याच्या अगोदर तुम्ही हिथनं निघा साहेब. कोंडीबाची सूचना वाईट नव्हती. या बंगल्यापर्यंत ते कोणत्याही क्षणी येऊ शकणार होते. पण जायचं कुठे? कारण हल्लीला घेऊन जायला लागणार होतं. सूर्यरावनी शशिकलाशी चर्चा केली. पण आपण इथून बाहेर जायचं कुठे? कुठेतरी गेलंच पाहिजे ना. पण त्यामुळे किती अडचणी निर्माण होतील. पाटेकरांचा संपर्क तुटेल, सुरक्षित जागा मिळेल असं नाही. ते सगळं खरं असलं तरी आपल्याला गेलं पाहिजे. जायचं कुठे? कोंडीबा माळी आपल्याला मदत करेल, कारण या जंगलाचा तो जाणकार आहे. दोघांनी कोंडीबाची विनवणी केली. कोंडीबालाही दया आली. कोंडीबाने दाट जंगलातल्या एका पडक्या बंगल्यात त्यांना पाठवायची व्यवस्था केली. वेळ घालवण्यात अर्थ नव्हता. हल्लीचं तोंड बांधलं, हात बांधले आणि त्याला जंगलातून वाट काढत काढत नव्या ठिकाणी आणलं. हा बंगला फार जुना होता. शतकाहून अधिक काळ तो उभा असणार. अलीकडे त्याच्या आवारातसुद्धा कोणाचं पाऊल पडलेलं नसणार. वरचं छप्पर मोडलं होतं, मागची भिंत कोसळलेली होती, छपरा भिंतीवर गवत उगवलं होतं. रानपाखरांनी छपराच्या आडोशाला घरटी बांधून ठेवली होती. या अशा बंगल्यात राहायला शशिकला तयार नव्हती, पण पर्याय काहीच नव्हता. कोंडीबानी सतत संपर्कात राहायचं, जेवण आणून द्यायचं, पाटेकरांचा फोन आला तर निरोप द्यायचा. हे सगळं ठरलं. संध्याकाळ झाली, अंधार जंगलात शिरला. त्या अंधारात बंगला बुडून गेला. शशिकलाच्या हृदयाचे ठोके वाढले, ती भीतीने गारठून गेली. पाटेकरांना सनसेट हॉटेलकडे येणारा पूर्वेकडचा रस्ता खिडकीतून स्पष्ट दिसत होता. पश्चिमेकडील खिडकीतून समुद्रकिनारा दिसत होता. आता पाटेकरांचं लक्ष प्रवेशद्वाराकडे लागलेलं होतं. हल्लीनं सांगितलेल्या वर्णनाच्या गणीच्या आगमनाची ते वाट बघायला लागले. बराच वेळ गेला. हॉटेलच्या दिशेनं कोणीही येताना दिसत नव्हतं. कुठल्याही संशयास्पद हालचाली दिसत नव्हत्या. त्रासलेले, चिडलेले, थकलेले पाटेकर कॉटवर आडवे झाले, तोच एका गाडीचा आवाज आला. आणि फक्त एकच नाही, तर 1, 2, 3, 4, 5 एका पाठोपाठ एक अशा 5 गाड्या आवारात शिरल्याचा आवाज पाटेकरांनी ऐकला. त्या गाड्यातून पटापटा 20-25 माणसं उतरली. अलीनी सांगितलेल्या वर्णनाचा सलीम गणी पाटेकरांनी अचूक ओळखला. अब्दुल गणींनी तंग सलवार, सैलसर रेशमी कुर्ता परिधान केला होता. डोक्यात फरची टोपी होती. त्याच्या पुढे मागे काही शरीररक्षक होते. तगडे सशक्त 4-5 तरुण होते. बाकी स्थूल व्यापारी टाईपचे लोक दिसत होते. तो सगळा ताफा हॉटेलमध्ये शिरला आणि पाटेकरांना पुढचं काहीही दिसेनासं झालं. आता त्यांना रूममधनं बाहेर पडणं गरजेचं होतं. कोणाच्याही नजरेला न पडता पुढची हालचाल टिपण्यासाठी ते बाहेर पडले खरे, पण बाहेर सूर्यप्रकाशासारखा विजेचा प्रकाश पसरला होता. घाईघाई जॉन जाताना दिसला. अरे जॉन! पाटेकरांनी आवाज दिला. जॉन आला. बोला साहेब. जॉन घाईत होता. जॉन, माझ्या फिल्मसाठी हे लोकेशन A1 आहे, शिवाय हे वातावरण उत्तम आहे. साहेब, आपण याच्यावर उद्या बोलू ना. जॉन सटकायला बघत होता. जॉन, मला तुझ्या साहेबांना जवळून बघायची इच्छा आहे. त्यांची सभा, त्यांची मीटिंग, त्यांची काम करण्याची पद्धत. माझ्या चित्रपटासाठी नाही, हे असलं पाहणं मला गरजेचं आहे रे. काय मारायचं आहे का तुम्हाला?
अरे चित्रपटातल्या एखाद्या प्रसंगासाठी खराखोरा प्रसंग पाहून ठेवलेला चांगलाच ना. आपण विश्वासू माणसाशिवाय कुठल्याही माणसाला जवळ जाता येत नाही. पण मी तुझ्या विश्वासातला नाही आहे का? माझ्या हात हो, पण अरे वेटर म्हणून पाठव ना. काही कर, पण मला पाठव. मला त्यांच्या सहवासात काही वेळ तरी घालवायचा आहे. जॉन गप्प झाला. हे बघ जॉन, मी तुला माझ्या चित्रपटात महत्त्वाची भूमिका देईन. तू मला जेवढं सहकार्य करशील त्याच्या 10 पट मी तुला सहकार्य करीन, लक्षात ठेव. आपला चित्रपट, अरे तो जिवंत खराखोरा वाटावा यासाठी मला सलीम गणीच्या सहवासात राहायची संधी उपलब्ध तर करून दे. पाटेकरांनी खूप गळ घातली. जॉनलाही वाटलं आपल्याला संधी मिळतीये, कशाला नकार द्या. वेटर म्हणून मीटिंग हॉलमध्ये गेला हा, काय बिघडणार आहे? चला, पण एक लक्षात ठेवा, वेटर म्हणून आत जायचं, वेटरसारखं वागायचं, बोलायचं कमी. सलीम गणींना शंका यायचं कारण नाही मग, कारण कामगारांचं मीच सगळं बघतो. पण थोडं सांभाळून बरं का. अरे तू सांगशील तसा वागीन रे. जॉन पाटेकरांना कामगारांच्या रूममध्ये घेऊन गेला. पाटेकरांनी वेटरचा वेश परिधान केला. जॉनने आवश्यक त्या सूचना त्यांना दिल्या. सूर्यराव फौजी होता. जंगलात निर्मनुष्य ठिकाणी तो राहू शकत होता, पण शशिकला शहरात वाढलेली राहिलेली. पडक्या बंगल्यात राहायला ती तयार नव्हती, पण आता पर्याय नव्हता. नको ते संकट ओढवण्यापेक्षा अशा बंगल्यात राहण्याची तिने अनिच्छेने का होईना पण तयारी दाखवली. जमेची एक बाजू होती, सूर्यराव सोबतीला होता. तरीही जंगलावर अंधार पसरला. सगळं जंगल अंधारानं गिळून टाकलं. रातकिड्यांनी सूर लावला. जंगलात कोल्ही गैवरायला लागली तशी शशिकला घाबरली. सूर्यराव तिला आधार देत होता, पण तिची भीती कमी होत नव्हती. सूर्यरावनं अल्लीला बांधून ठेवला होता. हे दोघं बाजूला एका दगडावर शांतपणे बसून होते. सूर्यराव पुढे अनेक प्रश्न होते. पोलीस आले तर, गुंडांची टोळी आली तर, एखादं हिंस्त्र जनावर आलं तर. क्षणाक्षणानं अतिशय मंद गतीनं रात्र पुढे पुढे सरकत होती. मध्यरात्र झाली होती. शशिकलाची झोपच उडून गेली होती. ती सूर्यरावला बिलगून बसली होती. तिचा जलद श्वास सूर्यरावला स्पष्टपणे जाणवत होता. त्याचा आधाराचा हात तिच्या कमरेभोवती होता, तरी शशिकला गारठली होती, घाबरली होती. शशी, भीती वाटली. ती बोलण्याऐवजी त्याला बिलगली. तिच्या अंगावरनं तो हात फिरवत राहिला. त्या स्पर्शात आधार होता, त्या स्पर्शात विश्वास होता. पाटेकरांकडनं काही संदेश नाही ना. आपण हे असं किती वेळ राहायचंय? संभाजीराव थोरातांचे ग्रह बलवंत आहेत तोपर्यंत. त्या संभाजीरावांच्या ग्रहांना ग्रहण लागेल असं वाटतंय? निश्चित. पण कधी? अगं रावणाला सुद्धा घडा भरेपर्यंत कोणी शह देऊ शकला नाही. म्हणजे तोपर्यंत आपल्या नशिबी वनवास. सूर्यराव काही बोलला नाही. तो तिला आधार देत राहिला. तेवढ्यात कोणाच्या तरी पावलांचा आवाज आला. सूर्यराव सावध झाला. शशिकला आता थरथर कापायला लागली. कोण आहे रे? मी, कोंडीबाईजी. दोघांच्याही जीवात जीव आला. काय कोंडीबा? पोलीस बंगल्याची झडती घेऊन गेले बरं का. बापरे, वेळीच तुम्हाला हिथं आणलं ना, लय फायदा झाला बरं का. कोंडीबा, तुझे उपकार आम्ही कधीच विसरणार नाही. उपकार कसले हो साहेब? तुम्ही माणूस, मी माणूस. माणसानं माणसाच्या कामाला आलं पाहिलं ना साहेब. कोंडीबा फाटका माणूस, गरीब, माळीकाम करणारा, पण त्याचा सिद्धांत देवत्वासारखा होता. कोंडीबा, काही फोन वगैरे आलता ना? कोणाचा? ते रत्नागिरीहून तुमचे पाटेकर साहेब बोलतात. काय म्हणले? ते म्हणले बरंच काही हाताला लागल असा विश्वास वाटतोय. कोंडीबाचे सूर्यरावनं आभार मानले आणि परत फिरायला सांगितलं. सोबतीला काळाकुट्ट अंधार घेऊन कोंडीबा गेला आणि मग शशिकला म्हणाली, सूर्यराव, कोंडीबाच्या रूपाने आपल्याला देवच भेटला ना. खरंय खरंय तुझं. अगं कोण कुठला हा कोंडीबा, पण आपल्याला देवदूतासारखा भेटला हा. आपण इथे किती दिवस राहायचंय? पण बघू ना, पाटेकरांच्या संदेशाची वाट बघू आणि ठरवू. पण संभाजीरावांनी आपल्या पुढे काय काय वाढून ठेवलंय हे देव जाणे. सूर्यराव काही बोलला नाही, कारण सूर्यरावच्या कल्पने पलीकडचं सगळं घडत होतं. संभाजीराव थोरातांनी आकाश पाताळ एक केलं होतं. निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला होता आणि त्याच काळात इकडे हे असं घडलं होतं. अल्ली गायब झाला होता. त्याचा ठावठिकाणा लागत नव्हता. पोलीस इन्स्पेक्टर कदमानं पुरं महाबळेश्वर पिंजून काढलं होतं.
तर साहेबराव कदमांच्या मंदार पाटील, मारत्या, रामानंद अशा माणसांनी आपला घाम महाबळेश्वरात गाळला होता, पण सगळ्यांच्या हाताला काहीही गवसलेलं नव्हतं. संभाजीराव स्वतः महाबळेश्वरला आले. त्यांनी आज आपल्या बंगलीवर इन्स्पेक्टर कदम, मंदार पाटील, मारत्या, रामानंद या निवडक लोकांना बोलवलं. इन्स्पेक्टर कदम, मला तुमची लायकी वाटते राव. संभाजीराव तावातावानं बोलले. अरे महाबळेश्वरातनं 3 माणसं गायब होत्यात, तुमच्या हातावर तुरी ठेवून गायब होत्यात ती, आणि तुम्ही हात चोळण्यापलीकडं काय बी करू शकत नाही वे. कुणीच काहीच बोलत नव्हतं. आणि तुम्ही पैलवान खा खा खाताय, बुडवताय राव मला तुम्ही. हे बघा संभाजीराव, आमचा तुम्हाला नाही ना उपयोग नाही ना, मग आम्ही निघतो ना इथनं, जातो आम्ही इथनं. जावा चला. मला तुमच्या गेंड्याच्या ताकदीची गरजच नाही. मला गरज आहे ती बुद्धिवान माणसांची. चले उठ मानदार उठ. आईला या हलकट माणसाचे इथं मला मिनिटभर पण थांबायचं नाही. मारत्या उठला. मंदार तसाच बसून राहिला. तो शांत म्हणाला, मारत्या, अध्यक्ष साहेब, त्रागा करणं शक्य आहे रे. अरे ज्याच्यासाठी त्यांनी आपल्याला इथं आणलं आहे त्यात प्रगतीच नाही, त्यामुळे त्यांना चिडणं गरजेचंच आहे ना. चिडणारच ना ते आपल्यावर. नाही पण याचा अर्थ आम्ही झोपा काढतो असं नाही ना होत राव. ते मला माहिती आहे ना. मग तू काय शाण्यासारखा बडबड करून राहिला आत्ता. मला वाटतं आपण सगळ्यांनी सगळ्या शक्यता पडताळून त्या दिशेनं काम केलं पाहिजे. मध्येच पोलीस इन्स्पेक्टर कदम म्हणाले तसा मारत्या चिडला. फौजदार साहेब, फौजदार साहेब, साहेब तुम्ही आहे का आम्ही आहे? शक्यता तपासायच्या कोणी? आम्ही? वा इन्स्पेक्टर, हे काम करा तुम्ही. तुमचा ड्रेस आहे ना तो मला द्या घालायला, मी होतो फौजदार. हे बघ मारुती, आपण शांत डोक्याने विचार करू. विचार करायला आपल्याला जमत नाही भाऊ. कसा करणार हा विचार? हत्तीसारखा वाढलाय पण मेंदू गुडघ्यात आहे ना याचा. इन्स्पेक्टर असं म्हणताच मारत्या लाल बुंद झाला. फौजदार, ध्यानात ठेव, बुक्कीत कांदा फोडावा ना तसा डोकं फोडल बरं का मी. अरे तुम्ही येतो काय एकमेकाला पैलवान की दाखवायला जमले का? शांत बसा, थंड डोक्याने विचार करा जरा. बस रे गप. संभाजीरावांनी सल्ला दिला. ठीक आहे बाबा, तुम्ही बोला चला. मला वाटतं प्रत्येकाने ती पत्रकार बाई आणि ते सूर्यराव कुठं गेले असतील या संदर्भात बोलावं, आपापले अंदाज सांगावेत. संभाजीरावांनी विषयाला हात घातला. काही वेळ सगळे विचार करायला लागले. मारत्या आपला नळ्या फोडण्यात दंग. अल्लीला घेऊन सूर्यराव गेला याचा अर्थ अल्लीकडून त्याला काही माहिती मिळाली असणार ना, इन्स्पेक्टर कदम म्हणाले. मला नाही वाटत अल्ली तोंड उघडल. कशावरनं मत व्यक्त करताय? गणीच्या विश्वासातला आहे त्यो. आता हा गणी कोण? संभाजीरावांच्या तोंडून चुकून गणीचं नाव आलं होतं. आहे एक असाच. हे बघा अध्यक्ष साहेब, शोध कार्यासाठी आपल्याला अचूक मार्गाची गरज आहे. त्यामुळं तुम्हाला जे जे माहिती आहे ते आम्हाला समजणं गरजेचं आहे ना. आता संभाजीराव कोड्यात पडले. गणीबद्दल सांगावं तर आजवर गणीविषयी काहीही बोललो नव्हतो, ते सगळं उजेडात आणावं लागेल. नाही सांगावं तर सूर्यराव अलिबागला तर थेट गणीपर्यंत पोहोचणार. त्यापूर्वी गणीला सावध करणं आवश्यक आहे. अध्यक्ष साहेब, आम्ही खातोय त्या अन्नाला जागू नये म्हणून आम्ही विचारतोय. तुम्ही गणीबद्दल आम्हाला सांगाल तर आम्हाला शोध घेणं लय सोपं होईल. इन्स्पेक्टर असं म्हणाले तरी संभाजीरावांनी तोंड काही उघडलं नाही. ते विचार करत होते. संभाजीराव, माझ्या डोक्यात एक पालक चुकती. याचा अर्थ तुला डोकं आहे वे? नाही, मी वशिल्याने झालो फौजदार. मारत्यानं इन्स्पेक्टरला डंख मारला. तसे इन्स्पेक्टर खवळले. मारत्या, इन्स्पेक्टर होण्यासाठी ताकद लागते, बुद्धी लागते, आणि तुमच्याकडं तीच नाही आहे. मारत्या, ती त्या पाटेकरकडं होती बरं का. म्हणूनच घर गाठलंय त्याने घर गाठलं का आपल्यासाठी फासाची दोरी वळत बसलाय देव जाणे. अरे माझ्यासाठी फासाची तयारी करायला त्याला पुनर्जन्म घ्यायला लागेल. बघू की. हे मारत्या, हे अरे भाऊ तुम्ही थांबव. संभाजीरावांनी हस्तक्षेप केला. हे बघा मारत्याचा पॉईंट आहे ना, मारत्याचा पॉईंट बरोबर आहे. इन्स्पेक्टर पाटेकराची बदली केली म्हणून स्वाभिमानी पाटेकर राजीनामा देऊन मोकळा झालाय. मी म्हणतो साहेब, तो अपमानाचा बदला घेतल्या बिगर राहणार नाही. बरोबर आहे मारत्याचं. म्हणून मी म्हणतो पाटेकर कुठे आहे, काय करतोय हे पण आपल्याला माहिती करून घेतलं पाहिजे. मारत्या,
तुझा मेंदू गुडघ्यात नाही डोक्यात आहे बरं का. पुढं आहे काय फौजदार. सूर्यराव आणि पाटकर यांची ताकद एक झाली ना आपल्यासारख्या 10 जणांना महाग पाडणार ते. जा रे फौजदार कदम, तुमच्या तांगड्या बागा थरथर कापत्यात ते. कदम काहीही बोलू शकले नाहीत. संभाजीरावांच्या काळजातसुद्धा भीतीची कळ उत्पन्न झालेली होती. खरंच सूर्यराव आणि पाटेकर एक झाले तर. अध्यक्ष साहेब. बोला बोला इन्स्पेक्टर. मला वाटतं तुम्ही तुमचा माणूस हरवल्याची तक्रार आमच्या पोलीस स्टेशनला करावी. काय होईल त्यांनी? नाही तर मग मी आपल्या या व्यवहारात आपल्याला मदत करू शकेन. कसं आहे साहेब, मी सरकारी माणूस आहे. तुम्हाला तक्रारीशिवाय मदत करायची म्हणजे काय नोकरीची भीती वाटते का तुला? साहेब, या बहुरूपी इन्स्पेक्टरला पाटेकरची भीती वाटते असं माझं मत आहे. बरोबर आहे तुमचं, नाकारत नाही आहे मी ते. पण अधिकृत तक्रार असल्याशिवाय मी तुमच्याबरोबर सारखं राहणं मला परवडणारं नाही. कदम, आज किती रुपयाची पिला तू माहिती का तुला? स्कॉच म्हणजे काय बापाची जायदाद समजलं का तू? म्हणे परवडणार नाही. हल्ली गायब झाल्याची लेकरी तक्रार करायची आणि मी काय फासाची दोरी गाळ्याभोवती आवळून घ्यायची का? साहेब, मला काय म्हणायचं होतं, पहिला गाला संपव तुझा, मग बोल. चाला वळू उपवासायची वेळ आली. साहेब सांभाळून बोला बरं का तुम्ही. काय करशील हे मारते तू? काय करशील रे तू माझं? वळू नाही तर कोण आहे तुम्ही? मी खायला प्यायला घालतोय तुम्हाला, काय फायदा केला रे तुम्ही माझा? तुम्ही काय आम्हाला भिकारी समजता काय? त्याहून हलकाट. कोणाला हलकट म्हणतोय तू? तुला संभाजीराव, तुला वाटेल हा मारत्या ग बसल, पण सातारच्या गोळीबाराची सगळे हकीकत मी सांगाल सगळ्यांना. मारत्या. संभाजीराव त्याच्या अंगावर धावून गेले. मारत्या, जरा शांत होशील का तू? साहेब तुम्ही पण शांत बसा जरा. मंदारनी समजूत घालायचा प्रयत्न केला. अरे अध्यक्ष असेल जिल्हा परिषदेचा, माझा नाही बरं का. साला जवा तवा खायचं प्यायचं काढतो, त्याच्या मागं आम्ही आलोय का खायला मिळेना म्हणून? मारत्या शांत हो. मंदार त्याला शांत करत होता. तू खा, तू कर हाजी हाजी, आपल्याला नाही जमणार, मी निघतो. मारत्याच्या या निर्णयानं संभाजीराव सुद्धा हादरले. वेळ बाका होता, नाही तर एका गोळीत मारत्याचा आवाज त्यांनी बंद करून टाकला असता. मारत्या, तू थोडा शांत होशील का? मंदार उठून त्याच्याजवळ गेला, पण मारत्या बडबडतच होता. संभाजीराव मात्र शांत झाले होते. शब्दानं शब्द वाढवून त्यांना मरण जवळ आणायचं नव्हतं. संभाजीरावांची बरीच कारस्थानं मारत्याला माहिती होती. ती कारस्थानं त्यांनी बाहेर ओकली तर फार अवघड जाणार होतं. मंदारनी मारत्याला शांत केला. श्रोते हो, हा होता 8वा भाग जगन्नाथ शिंदे लिखित ढाण्या या कादंबरीचा. 9वा भाग ऐकूयात उद्या. बघूयात आता मारत्या, मंदार, इन्स्पेक्टर ही सगळी मंडळी आपल्या 3 हिरोंच्या समोर, अर्थात 2 हिरो 1 हिरोईन यांच्यासमोर काय काय प्रश्नचिन्ह उभी करतायत ऐकूयात 9व्या भागात. तोपर्यंत नमस्कार.